नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, काल एक मैदान पार पडलं, पैलवान केसरी. मित्रांनो, आपल्याला ते मैदान पेडगाव फाटीवर पार पाडताना दिसलं. कारण की मित्रांनो, एक चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं. आपल्याला पुरा गटाचा थरार बघायला मिळाला आणि आपल्याला सेमीचा थरार बघायचा होता. सेमीच्या थरारमध्ये मित्रांनो सगळ्यात टॉपची लढत आपल्याला गटामध्ये सेमीला बघायला भेटणार होती. पहिल्या सेमीमध्ये मित्रांनो 3 ते 4 टॉप गाड्या लागल्या होत्या एकाच सेमीमध्ये आणि आपला देवबाका सुरू होता तास क्रमांक 1 वर. मित्रांनो, काय माहीत जाईल त्या मैदानामध्ये, गट असो किंवा सेमीफायनल, देवाच्या नशिबामध्ये कड येत असते. ती कशामुळे काय नाही. कारण की मित्रांनो, टॉपची लढत आपल्याला त्या सेमीमध्ये बघायला भेटणार होती, पण काय आपल्याला ती पावसामुळे भेटली नाही. आणि कारण की मित्रांनो, आपली गाडी पब्लिकने असल्यामुळे, कारण की मित्रांनो आतासुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे आणि सेमीचा थरार न बघायला भेटला. बक्षीस स्वरूप वाटून देण्यात फायनल कॅन्सल करण्यात आला. असं मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा जणांना आतुरता लागते, आता बकासूर कोणत्या मैदानामध्ये पाळणार, तेच अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, आता कालचं मैदान आपल्याला बकासूर गटच पाहताना दिसलं मित्रांनो, सेमी झाले नाहीमुळे. आता आपल्याला एकच मैदान आलेलं आहे मित्रांनो आता, कारण की विठ्ठल केसरी मैदान. आता भरपूर जणांना आतुरता लागते. विठ्ठल केसरी मैदान भव्य ते ओपन बैलगाडा शर्यत मैदान ते मित्रांनो. कारण की त्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरने सलग 2 वर्ष मैदान गाजवलेलं आहे मित्रांनो. ते 2 वर्ष आपल्याला पहिल्या वर्षी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा पळायला बघायला मिळाला होता. त्या वेगाचा शेवट सर्जा रणजित सर निंबाळकर यांच्याकडे होता. दुसऱ्या वर्षी अभिजितभाई पवार यांच्याकडे होता मित्रांनो. तिथे सुद्धा प्रथम क्रमांक मिळवलेला होता या साजाने. कारण की मित्रांनो, महाराष्ट्राची एवन जोड म्हणले जाते या गाडीला. कारण की बकासूर आणि सर्जा टॉपचं स्पीड लागतं आणि एकदम टॉपची गाडी पळते मित्रांनो. बकासूरमध्ये जेव्हा वेगाचा शेवट सर्जा पळतो मित्रांनो, तेव्हा बघायचं वेगाचा शेवट सर्जा बकासूरमध्ये अलगच पळत असतो. कारण की भावाचा साज म्हटला तरी काही हरकत नाही मित्रांनो. त्या गाडीला एक चांगल्यारीत्या गाडी पळते मित्रांनो. कारण की जेव्हा जोट्यात येते तेव्हा गुलाल करते. स्वर्गीय रणजित सर निंबाळकर त्यांनी सर्जा खास बकासूरमध्ये पळण्यासाठी घेतलेला होता मित्रांनो. पण आज त्यांचं तरी कुठं मोठ्या मैदानामध्ये नाव निघतं. कारण की मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा रणजित सर निंबाळकर यांनी दिलेला आहे मित्रांनो त्याला. असं मित्रांनो, तसंच आपल्याला ह्या विठ्ठल केसरी 2026मध्ये बकासूर आणि सर्जा पळताना दिसेल का, अशी बऱ्याचशा जणांना आतुरता लागलेली आहे. मैदानाचे आयोजकसुद्धा मानलेले, मागच्या वर्षीसुद्धा मानलेले. कारण की मित्रांनो, हा जोड पुन्हा एकदा पळून द्या. तेव्हा मित्रांनो तोच जोड पुन्हा पळाला होता आणि यंदा पळेल का, अशी बरेचसे प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे. का बकासूर याच्या आधी कोणत्या मैदानात पळणार, का डायरेक्ट विठ्ठल केसरी या मैदानात पळणार, अशी बऱ्याचशा जणांना आतुरता लागलेली आहे. कारण की मित्रांनो, विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्याला यावर्षी बकासूर आणि सर्जा बघायला भेटणार. कारण की मित्रांनो, सलग 2 वर्ष ह्या गाडीने हॅट्रिक केलेली आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपल्याला आज पायरा बघायला भेटणार. कारण की मित्रांनो, टॉपचा जोड आहे मित्रांनो. समीकरणसुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारे जुळून येतं. बकासूर सर्जा छोटे ड्रायव्हर, बकासूर सर्जा विठ्ठल ड्रायव्हर. मित्रांनो, हे दोन्हीपैकी कोणतं समीकरण जुळून येणार, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोणता ड्रायव्हर कोणत्या गाडीवर, बकासूर आणि सर्जा का विठ्ठल ड्रायव्हर, बकासूर सर्जा छोटे ड्रायव्हर, कोणती गाडी तुम्हाला, कोणता ड्रायव्हर गाडीवर बसायला आवडतो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा जोड मित्रांनो 2026मध्ये विठ्ठल केसरी मैदान गाजवणार का,
नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण की मित्रांनो दोन्ही टॉपचा जोड आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधला A1 जोड आहे. जेव्हा जेव्हा एका जोड्यात येतो तेव्हा मित्रांनो ही गाडी गुलाल करत असते. कारण की दोन्ही नंदी टॉपचे आहे आणि या दोन्ही नंदी मित्रांनो जेव्हा एका जोड्यात येते तेव्हा मित्रांनो राडा करून टाकतो हा जोड. बघू मित्रांनो यावेळेस काय करतो विठ्ठल केसरी मैदानामध्ये बकासूर आणि सर्जा. अशी प्रार्थना करू की प्रथम क्रमांक मिळावा. कारण की मित्रांनो हॅट्रिक होऊन जाईल त्या मैदानामधले त्यांचीसुद्धा. कारण की मैदानसुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारे पार पडतं. त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व नंदी महाराष्ट्रातले टॉपचे नंदी बघायला भेटणार आहे. आता आपल्याला सर्जासुद्धा ह्याच मैदानामध्ये पाहताना दिसेल. कारण की मैदानसुद्धा मित्रांनो चांगलं आहे आणि त्या मैदानामध्ये सर्जा बकासूर यांच्यासाठी लकी आहे मित्रांनो ते मैदान. बघू मित्रांनो त्याच्या आधी आपण बघू किती वेळा गटात पळते काय पळते गाडी. नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच कमेंट करा. धन्यवाद.